हे प्रयोगशाळेमध्ये जे काही हे करायचे असतं आपल्याला म्हणजे ह्या आळ्या आपल्या हे स्पोडोप्टेरा लिटरेच्या ह्या आळ्या येतात ह्या आळ्या वाढवायच्या तर त्यांना खाद्य खाऊ घालायचे. आता ते वाळून गेलं खाद्य म्हणून आता ही फ्रेश खाद्य तर हे वाळू नाही म्हणून ह्याच्यामध्ये हे कापूस टाकलाय कापसावर पाणी टाकलं हे प्लास्टिक हे करून असं हे केलं. आता हे ताजं तवान राहतं. ये कितने दिन ऐसा ये हरा भरा रहता है? कितने दिन चेंज करना? आता टाकायला चालू ये केलं. डे बाय डे चेंज करना सर. डेली भी थोड़ा बड़ा होने के बाद डेली चेंज करना, नहीं तो गंदा करता है पूरा. ओके. हे अशा पद्धतीने आता हे सगळ्या आळ्या जे आहेत ते ह्याच्यावर हे फ्रेश लीव्ह वर जे आहे ते टाकतात. हे कंटिन्यू फीडिंग जे आहे ते ह्यांची चालू ये असते. पीपा होने तक, ये देखो ये पीपा होता है, देखिए तो ये प्यूपा कर इसका क्या करते हैं फिर ये वो प्यूपा का? पीपा अडल्ट होता है. ओके. तो इसका जो है रीजनरेशन कर रहे हैं आप इसका. ओके. एक डब्बा में भी सेम ऐसा पत्थर डालना, लेकर में डाल के उसके साइड पे थोड़ा इसको खाने के लिए हनी डालना. हनी वो ये कॉटन मौत के लिए हनी में डिप करके इधर रखे तो वो अडल्ट हनी पी के ये लीव्स का ऊपर एग डालता है. ओके. वो एग इन्सेक्ट रेअरिंगचा हा एक प्रकार आहे अशा पद्धतीचं हे मल्टिप्लिकेशन. ओके चलो.